हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर पेपर पॅटर्न ठेवून संपूर्ण ब्लाऊजची कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. जेणेकरून तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये जमेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. तर इथे बघू शकता हा जो पेपर पॅटर्न आहे तर त्याचा व्हिडिओ जो आहे म्हणजे कटिंगचा व्हिडिओ याआधी मी चॅनलवर दिलेला आहे. 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर त्याचा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर इथे बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. तर बघा मी जसं इथं दाखवलं आहे तसंच. आता बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. ओपन बाजू त्या साईडला आहे. तर अशा पद्धतीने बघा सर्वात पहिले अस्तर आहे ते ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा या पद्धतीने. आता बंद बाजूकडून बघा आपल्याला जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो जसा तसा ठेवायचा आहे. तर बघा या पद्धतीने ठेवायचा आहे व्यवस्थित असा. तर जसं आपण ब्लाऊजची कटिंग जेवढी आपल्याला महत्त्वाची असते तर तेवढं जिथं बघा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची कटिंग आपल्याला इथं व्यवस्थित जमायला पाहिजे. म्हणजे पॅटर्न आहे ते कापडावरती कशा पद्धतीने ठेवायचे, म्हणजे कटोरी जी आहे तर ती तिरकस धाग्यात कटिंग करायची की आपण इथं सरळ धाग्यामध्ये कटिंग करायची. त्याचबरोबर बघा साईड पार्ट आहे तो कशा पद्धतीने ठेवायचा जेणेकरून शोल्डर आहे ते उतरणार नाही. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता इथं बघा पाठीमागचा पार्ट आहे तर त्याला या पद्धतीने बघा मी आखून घेतलेला आहे. जेवढं आपण इथं पॅटर्न ठेवलेला आहे त्याला लागूनच खडू आहे तो फिरवायचा आहे. म्हणजे एक्स्ट्राची मार्जिन त्याच्यात आपली एड होणार नाही आणि ब्लाऊज आपला परफेक्ट असं जसं कटिंग केलेलं आहे तसंच इथं शिवताना सुद्धा तो रेडी व्हायला पाहिजे. तर ही काळजी घ्यायची आहे. तर इथे बघा सर्वात पहिले सर्व पार्ट आहे तर ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे. म्हणजे आपले अ, व्यवस्थित असे सर्व पार्ट ॲडजस्ट व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. तर पहा आता अशा पद्धतीने ठेवलेले आहे मी. तर तसं व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी इथं बघा मी अशा पद्धतीने ठेवून पाहते बाही आहे ती. तर बघा इथे जॉईंट द्यावा लागणार आहे बाहीला. तर त्यासाठी बघा मी इकडच्या साईडला ठेवून पाहते व्यवस्थित असं. तर पहा इथं सर्वात पहिले आपण हे कटिंग करून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढचे पार्ट इथं ठेवायला सोपं जाईल आणि तुम्हालासुद्धा मला इथं दाखवायला व्यवस्थित असं जमेल. तर सर्वात पहिले बघा जो मार्किंग केलेला आहे पाठीमागचा पार्ट तर तो इथे जसा न तसा इथं आपण आता कटिंग करून घेऊया. तर पहा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा अस्तर आहे ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. आता इथं बघा खालीवर अस्तर आहे तर ते मी सरळ ठेवून घेते. तर इथं बघा मी कापड आहे ते खालीवर होतं तर ते सरळ असं व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला बाहीची जी कटिंग केलेली आहे आपण तर ती इथं ठेवायचं आहे. बघा पेपर पॅटर्न आहे ते आता व्यवस्थित असं ॲडजस्ट झालेलं आहे. तर इथं आपण आखून घेऊया खडूने. तर बघू शकता व्यवस्थित जे पेपर पॅटर्न आहे त्याला लागूनच आपल्याला खडूची मार्किंग करायची आहे. म्हणजे आपली कुठलीही इथं मार्जिन एड होणार नाही शिवताना. तर त्यासाठी इथे बघा कटिंग करताना आपण जेवढी मार्जिन लागते तेवढी व्यवस्थित असं कटिंग करत असतो. तर अस्तरवरती ठेवून आपल्याला जसं राहतं तसं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं बघा बाही आखून घेतलेली आहे. आता बाकीचे पार्ट जे आहे तर ते आता इथं ॲडजस्ट करूया आपण. तर इथे बघा पुढचे पार्ट कुठे ॲडजस्ट होत आहे ते पाहावं लागेल. तर अशा पद्धतीने जर ठेवलं तर इथं बघा कटोरी व्यवस्थित बसत नाही. आपलं जे क्रॉसपट्टी आहे तर ती राहून जाते. तर बघा इथं कटोरी मी या पद्धतीने ठेवते. आता साईड पार्ट जर इथं ठेवला तर बघा इथं जसं ॲडजस्ट होईल तसं मी इथं ठेवून घेते. तर इथं बघा क्रॉसपट्टी इथं ठेवली तर ती तिथं राहून जाते. तर त्यासाठी आता बघा हा पार्ट आहे साईड पार्ट त्याला अशा पद्धतीने फिरवून ठेवते. ते सरळ धाग्यात येईल आणि कटोरी याच पद्धतीने ठेवायची आहे बघा व्यवस्थित अशी. जसं मी इथं दाखवते आहे तुम्हाला तसं. कारण हा 36 साईजचा ब्लाऊज आहे आणि पॅटर्न जे आहे तर बाहीसुद्धा लाँग होती त्यासाठी इथं बघू शकता. तर आपला जो रेग्युलरचा अस्तर असतो त्याच्यात बसत नाही ते. तर त्यासाठी आता ही सरळ कटोरी आहे तर ही अशी बघा कापड व्यवस्थित चेक करायचं. अशा पद्धतीने तिरकस धाग्यामध्ये ठेवते. तर पहा ही कटोरी आहे ती अशी या पद्धतीने तिरकस ठेवायची आहे आपल्याला. म्हणजे काय होईल जोडताना म्हणजे ब्लाऊज शिवल्यावरती घातल्यावरती ती कटोरी एकदम परफेक्ट अशी बसते. आता जसं इथं पॅटर्न आहे तसं आपण इथं मार्किंग करून घेऊया या पद्धतीने बघा. तर बाहीसुद्धा आपण मार्किंग करून घेतली. इथं कटोरीसुद्धा आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता कट करून घेऊया म्हणजे आपले पुढचे जे पार्ट आहे तर ते इथे व्यवस्थित आपल्याला आखून घेता येतील. तर मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती इथे मी कट करते.
तर हा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याची कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटून जाईल. लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल. तर इथं बघा आता बाहीची सुद्धा आपण कटिंग करून घेऊया. तर अस्तरचं कापड खालीवर होतं तर ते व्यवस्थित ठेवून घेतलं आहे मी. आता जसं इथं मार्किंग केलेलं आहे तसं इथं आपण कट करून घेऊया. तर बघू शकता असं या पद्धतीने जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. जर 5 इंचाची बाही आहे तर आपलं जो रेग्युलरचं अस्तर आहे त्याच्यात बसत नाही. पण बघा मी इथं या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट असं सर्व पार्ट आपले कटिंग झालेले आहे. आता इथं बघा साईड पार्ट आणि आपलं जी क्रॉसपट्टी आहे तर ती इथे ॲडजस्ट करावी लागणार आहे. तर बघा जसं आपण ठेवून पाहिलं होतं तसं इथं मी ठेवून कटिंग करून घेते. तर बघा इथं या पद्धतीने हे ॲडजस्ट होतं आहे आणि इथं आपली ही क्रॉसपट्टी इथं येणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व पार्ट कटिंग करून घेणार आहोत. तर हे दोघं पार्ट बघा इथं आखून घेऊया आपण. जसं मार्किंग केलेलं आहे म्हणजे जसं पॅटर्न आहे तसं सेम. आता शोल्डरचे दिसतंय तुम्हाला बघा साईड पार्टचं, तर ते सरळ धाग्यात ठेवलेलं आहे म्हणजे तिरकस वगैरे मी ठेवलेले नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे काय होईल जोडताना शोल्डर म्हणजे ब्लाऊजचे शोल्डर उतरत नाही. ते सरळ धाग्यातच असं ठेवायचं आहे. आता बघा साईड पार्टसुद्धा आखून झालेला आहे. आता जी क्रॉसपट्टी आहे आपली तर ती इथे ॲडजस्ट झालेली आहे तर तीसुद्धा आपण आखून घेऊया. तर या पद्धतीने बघा जसं आहे तसं व्यवस्थित असं आखून घेतलं आहे बघा. आता कटिंग करून घेऊया. तर या ब्लाऊजचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा इथे या पद्धतीने सर्व पार्ट आपण व्यवस्थित असे कटिंग करून घेतलेले आहे. आता ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर त्याच्यावरती ठेवून आपल्याला हे सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित असं ॲडजस्ट करायचे आहे आणि त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे आहे बघा. तर त्याआधी बघा हे अस्तरवरती आपण पॅटर्न आखलेले आहे तर ते कट करून घेऊया. तर इथं बघा साईड पार्ट होता त्याची कटिंग झाली. त्याच्यानंतर आता इथं बघा क्रॉसपट्टी आहे त्याचीसुद्धा इथं मी कटिंग करून घेते. तर पहा अशा पद्धतीने आपण अस्तरवरती ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. आता हा मेन ब्लाऊज पीसचा कापड आहे बघा. तर ती लेस दिलेली आहे तर ती बाहीसाठी दिलेली आहे बघा. तर त्या साईडला मी बाही ठेवलेली आहे. आता इथं बघा या पद्धतीने मी बाही आहे ती कट करून घेते. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा काठ दिलेले आहेत म्हणजे ती लेस दिलेली आहे ब्लाऊज पीसची. तर पहा इथं तर ती लेस जी आहे तर ती काढून नंतर मी जेव्हा ब्लाऊज स्टिच होईल तेव्हा लावून देणार आहे. तर बघा इथे या पद्धतीने व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे अस्तर आहे ते. आता इथं आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे. तर जसं इथं मार्किंग केलेलं आहे तसं इथं बघा आता जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो इथं ठेवून घेते मी. आणि जेवढे पार्ट आहे आपले तर तेवढे बघा इथं 1/2 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायची आहे. म्हणजे अस्तर आणि कापड जोडायला सोपं जातं त्यासाठी. तिथं बघा आता कापड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा साईड पार्ट आहे आपला तो आणि पुढचे जे पार्ट आहे तर ते व्यवस्थित ठेवायचे आहे. तर साईड पार्ट मी इथं ठेवला आणि कटोरी आणि इथं क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. डेली यूजचा हा ब्लाऊज आहे तर त्यासाठी इथं बघू शकता मी या पद्धतीने कटिंग करून घेते व्यवस्थित असं. आणि एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला व्यवस्थित जेव्हा अस्तर जोडणार तेव्हा तो कटिंग करायला सोपं जाईल. तर त्यासाठी इथं बघा जसा होता तसं मी इथं कट करून घेतलेला आहे. आता इथं बघा आपण जी कटोरी आहे तर तीसुद्धा आपण जशी आपण अस्तरवरती ठेवली होती तशी इथं कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने बघा सर्व पार्ट आहे तर त्यांना अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.